पूर परिस्थिती आणि अतिवृष्टीग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना मदतीचं आवाहन भाजप नेत्या मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं होतं आणि आज दसरा मेळाव्याला येत असताना गूळ डाळ आणि पीठ घेऊन या असं आवाहन केलं होतं। त्यानंतर आपण पाहतोय अशा पद्धतीनं मुंडे समर्थकांनी खूप मोठ्या प्रमाणात गूळ डाळ त्याचबरोबर पीठ हे सुद्धा आणलेलं आहे आणि प्रत्येकजण आपल्यासोबत येत असताना हे घेऊन आलेलं आहे। पूरग्रस्त आहेत, अतिवृष्टीग्रस्त जे शेतकरी आहेत त्यांना याची मदत केली जाणार आहे। पंकजा मुंडे यांनी आवाहन सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आलं होतं आणि मोठ्या प्रमाणात हे गूळ असेल, डाळ असेल, हे जे साहित्य आहे या ठिकाणी जमा झालेले। आपल्यासोबत काही मुंडे समर्थक आहेत, काय सांगाल नेमकं ताईंनी आवाहन केलं होतं आणि त्या आव्हानाला प्रतिसाद मिळतोय? खरं म्हणजे आपण पाहिलं असतं महाराष्ट्रामध्ये काही प्रमाणात या आदरणीय ताईसाहेबांच्या दसरा मेळाव्यावरती टीका झाली, परंतु आपण पाहतोय की या ठिकाणी जो पूरग्रस्त एक वेगळ्या प्रकारात सामना करतोय, तर ते आदरणीय ताईसाहेबांनी आवाहन केल्यानंतर केवढ्या मोठ्या प्रमाणात हा अगदी एक साठ आहे, असे अनेक साठ आहेत, कारण गाड्या येता येईनात। म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात पीठ, डाळ, गूळ ज्या पूरग्रस्तांना त्यांचे अत्यंत हाल झालेत आपण पाहतोय गोदाकाठी आणि संपूर्ण शिरूर परिसरामध्ये, की त्यांना हे उपयुक्त पडल। आणि ताईसाहेबांनी आवाहन केल्याच्यानंतर निश्चितच आता जे जे कोणी ताईसाहेबांच्या दसरा मेळाव्यावर आणि या भगवानगडाच्या दसरा मेळाव्यावर टीका करत होते त्यांना पाहायला भेटल की आपण या ठिकाणी या मेळाव्यातून काय शिकायला भेटतंय। म्हणजे या मेळाव्यात येणारे भगवान बाबाचे भगवान भक्त किती दानशूर आहेत यावरून नक्कीच दिसतंय, कारण जो आपला पूरग्रस्त सामना करतो त्या दृष्टिकोनातून मदत गोळा केली जाते। मदतीचा महापूर आलाय, खूप महापूर आला आहे आणि असे काही शेतकरी आहेत 8 दिवस झालं त्यांच्या घरामध्ये चूल पेटलेल्या नाही आणि त्यासाठी ताईंनी आवाहन केलं, भाऊनी आवाहन केलं, त्यासाठी आम्ही सर्वही मदत घेऊन आलेलो आहोत। जे किती मोठ्या प्रमाणात मदत जमा झाली आणि ही कुठं कुठं दिली जाणार? खूप मोठ्या प्रमाणात ट्रकाच्या ट्रका मदत आलेली आहे आणि जे पूरग्रस्त शेतकरी आहेत आमचे कोणतेही असू दे, ते गोरगरीब असतं, त्या प्रत्येकाच्या घरामध्ये ही शिदोरी आमची जाणार आहे। आगामी दिवाळी आणि दसरा आहे, तो गोड करण्याच्या दृष्टिकोनातून ही शिदोरी किती महत्त्वाची आहे आणि अशी किती प्रमाणात गोळा केली, ताईच्या आव्हानाला कसा प्रतिसाद मिळतो? म्हणजे हजारो ट्रक सध्या इथं खाली होत आहेत। ताईसाहेबांनी आणि धनंजय मुंडे साहेबांनी आवाहन केलं होतं की आपल्याला भगवान भक्तिगडावर दसरा मेळावा घ्यायचा आहे। त्या दसरा मेळाव्याला सध्या राज्यामध्ये पावसाने हाहाकार माजला होता, त्या पावसामुळं शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। काही असे धान्य असेल, काही म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा काय म्हणतो आपण, ते काहीही राहिलेलं नाही आहे। जमिनी खांदू गेल्यात, पीक वाहून गेलेत, सगळ्या गोष्टी नुकसान झालं आहे। त्याच्यामुळं इथं भगवान भक्तिगडावर हजारो ट्रक सध्या डाळ, गूळ, आता तुम्ही मीडियामध्ये घेतलं आहे, डाळ, गूळ, पीठ आणि सगळ्या ह्या गोष्टी अन्न सगळं जमा केलेलं हे वाटलं देखील जाणार आहे। नेमकं काय सांगाल, आज मोठ्या प्रमाणात जे मुंडे समर्थक या दसरा मेळाव्याला येत असताना खाली हाताने येत नाहीत, अशा पद्धतीची मदत आणली जाते? काय पुरामुळं लोकांच्या सोयाबीन गेल्यात आणि सोयाबीन गेल्यानंतर बऱ्याच जणांच्या जमिनी वाहून गेल्यात। आज अशी परिस्थिती आहे की खायला घरामध्ये दाणा नाही आहे, सण साजरा करण्याची सुद्धा अडचण। हां, मग सण साजरा करण्याची सुद्धा अडचण नाही, घरामध्ये दाणा नाही आहे। तर वंचिताचा खऱ्या अर्थाने वाली होण्यासाठी ताईंनी सांगितलं होतं की माझा हा ऊसतोडणी मजूर आणि वंचित समाज आज जिथे येणार आहे तर त्यांच्यासाठी आपण मदत करूया। आणि तो मदतीचा ओघ एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे, ताईला एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद भेटला आहे की गावाच्या गावाने मिळून ट्रकाचे ट्रक आणि पिकअपची पिकअप भरून आणलेले आहेत इथं, आणि ते आता आम्ही ह्या कार्यक्रमानंतर सर्वांना वाटप करणार आहोत। आपण पाहतोय पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून आता ही जी पूरग्रस्त आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकरी आहेत त्यांना ही मदत दिली जाणार आहे। विशेषतः या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून आणखी पंकजा मुंडे अतिवृष्टीग्रस्त असलेल्या शेतकरी यांच्या संदर्भात काय भाषणामधून बोलणार याची देखील उत्सुकता प्रत्येकाला लागली। सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड।